हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा मोरे. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोग्यता यातला एक टॉपिक बघणार आहोत, जो आहे लेवल्स ऑफ टीचिंग, ज्यामध्ये मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह हे 3 टाईप आहेत आणि बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत टीचिंगसाठी ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जसं की आपण बघतोय कालपासून की एक टॉपिक घेतोय, त्यावरती त्या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन देखील घेतोय आपण. आजच्या व्हिडिओमध्ये देखील हे 2 टॉपिक घेऊन पुढचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचे. आपलं आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी मला एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते. जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, पेपर 1साठी एक टेस्ट सिरीज आम्ही अवेलेबल केलेले आहेत. प्रत्येकालाच टेस्ट सिरीजची गरज पडते सराव होण्यासाठी. एक्झाममध्ये स्टडीपेक्षा सराव जास्त महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच या टेस्ट सिरीज असतात. आमची ही टेस्ट सिरीज स्पेशल पेपर 1साठी आहे, महाराष्ट्र सेटची प्रिपरेशन करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरचं मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं आपल्याला प्रत्येक वेळी सगळेजण महत्त्व सांगत असतात. त्याच महत्त्वावरून त्याच्यासाठीच तुम्हाला हेल्प करण्यासाठी आम्ही 2011पासून ते 2020पर्यंत त्या सगळ्या टेस्ट फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन पेपर्स मिळतील तुम्हाला, तेही कंप्लीट सोल्युशन सकट. म्हणजेच तुमचं पेपर ॲनालिसिस होऊन तुमचे प्रॅक्टिस देखील या टेस्ट सिरीजमध्ये होणार आहे. तसेच 40 टेस्ट मिळणार आहेत कंप्लीट सिलॅबसवर, म्हणजे प्रत्येक युनिटवर 2 टेस्ट. फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स वापरू शकता, वाचू शकता या एक्झामला क्लिअर करण्यासाठी. तसेच फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत तुम्हाला. सिलॅबस जो काय आहे पेपर 1चा त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, जे तुम्हाला उपयोगात येणार आहे ही टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी, एक्झाम क्लिअर करण्यासाठी. लास्ट इयरचा जो रिझल्ट आहे या टेस्ट सिरीजचा, 100 स्टुडंट्स इथून क्लिअर होऊन गेले तर या टेस्ट सिरीजमधून. त्याची फीसही जास्त नाही आहे, पण ती टेस्ट सिरीज तुम्ही सबस्क्राईब केली तर त्यांचा लाईफ टाईम तुम्हाला उपयोग होणार आहे. एक्झाम क्लिअर करण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी किंवा जास्त इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, अधिक माहितीसाठी तुम्ही फक्त प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. समोर स्क्रीनवर तुम्हाला लोगो दिसतोय, अशा एक लोगोचा अँड्रॉइड ॲप आहे, ते इन्स्टॉल करायचं. त्याच्यावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. किंवा एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि फुल कोर्सविषयी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि लवकरात लवकर जॉईन व्हा, जेणेकरून तुमचा अभ्यासाला अडथळा यायला नको. कमी दिवस राहिल्यात असं आपण म्हणू शकतो, कारण अभ्यासाला आपण कितीही वेळ दिला तरी आपल्याला अभ्यास कमीच पडतो. असं होऊ नये म्हणून ही परिपूर्ण टेस्ट सिरीज तुमच्या मदतीला असणार आहे. सुरू करूया आपण आजचा टॉपिक, लेवल ऑफ टीचिंग. तर समोर स्क्रीनवर आपल्याला एक इमेज दिसते, ज्याच्यामध्ये तो पिरॅमिडसारखा एक त्रिकोण दिसतोय, ज्याच्यामध्ये 3 लेवल्स दिलेले आहेत. आपण आपल्या सुरुवातीच्या स्लाईडमध्ये बघितलं की ज्या 3 लेवल आहेत टीचिंगच्या, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, तर त्याला कसं ठेवता येईल, कसं मांडता येईल. तर सर्वात बेसला आहे मेमरी लेवल, सेकंडला आहे अंडरस्टँडिंग लेवल आणि थर्डला आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. असं हे पिरॅमिड मांडलेलं आहे, जे बेसिक, मिड आणि नंतर हाय पीक जो आहे त्यानुसार हे लेवल्स आपल्याला टीचिंगच्या दाखवलेले आहेत. तर त्यांचं मीनिंग काय आहे किंवा प्रत्येक लेवलमध्ये काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. सुरुवातीला आपण बघतोय मेमरी लेवल ऑफ टीचिंग. तर मेमरी लेवल म्हणजे टीचिंगची काय आहे, ही सर्वात बेसिक का म्हटली जाते, कारण या अवस्थेमध्ये जी गोष्ट असते, टीचिंग जे असते ते टीचर ओरिएंटेड असतं. जे टीचर सांगतो तेच स्टुडंट किंवा अभ्यास करणाऱ्याला ऐकावं लागतं, तेच पाठ करावं लागतं. आणि मेमरी लेवल म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की पाठांतर असतं याच्यामध्ये, आपल्याला त्याची समज नसते, पण जे आपल्याला शिकवतात त्याच्याबद्दल आपल्याला फक्त ते आत्मसात करून फक्त घोकमपट्टी करणं एवढंच या मेमरी लेवलमध्ये असतं. स्वतःची कुठलीही मेमरी न वापरता फक्त मेमरायझेशन करत राहायचं असतं जे आपण शिकलेलं आहे त्याबद्दल. म्हणून ही एक मेमरी लेवल ऑफ टीचिंग आहे. त्याचे काही पॉईंट्स आहेत, आपण एक एक समजून घेऊयात. द फॅक्ट्स and the information of cognitive level are forcibly supplied to the brain of the pupil. म्हणजे जे स्टुडंट्स आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्या ब्रेनला ही इन्फॉर्मेशन किंवा खरं सत्य जे असतं ते फक्त पोचत असतं. त्याच्यानंतर सिग्नल लर्निंग, चेन लर्निंग अँड स्टिम्युलस रिस्पॉन्स लर्निंग आर एम्फसाइज. टीचर सेंटर, जसं मी म्हटलं की हे टीचर सेंटर आहे, ही जी लेवल आहे मेमरी लेवल ती टीचर सेंटर आहे. जे टीचर सांगेल तेच करायचं असतं. टीचरच्या अवतीभोवतीच हे सगळ्या गोष्टी घडत असतात, किंवा कुठलीही गोष्ट असू दे पहिले त्याच्यामध्ये टीचर येणार. बोथ एसे टाईप अँड ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झामिनेशन आर यूज टू इव्हॅल्युएट द लर्न कंटेंट.
मेमरी लेवलच्या टीचिंगमध्ये कशा प्रकारची एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन साठी होऊ शकतं, इव्हॅल्युएट कशा प्रकारे करू शकतो आपण, तर एसे टाईप क्वेश्चन असू शकतात किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात, पण मोस्टली याच्यामध्ये ओरल टाईपमध्ये क्वेश्चन्स केले जातात, कारण याच्यामध्ये स्वतःचं आपण स्किल्स अजून डेव्हलप केलेले नसतात. जे आपल्याला सांगितलं जाते ते फक्त आपण पाठ करतो आणि बोलून दाखवतो, म्हणजेच इथे ओरल प्रकारचं एक्झामिनेशनमधून आपलं इव्हॅल्युएशन होऊ शकतं. दिस लेवल हॅज द मॅक्झिमम लेवल ऑफ मोटिवेशन. सुरुवातीला आपल्याला मोटिवेशन जे असतं ते याच लेवलमधून मिळतं. स्टुडंट्सला असो, कुठलीही व्यक्ती असो, सुरुवातीला जे मोटिवेशन मिळतं ते याच लेवलमधून मिळतं, तेव्हाच आपण नेक्स्ट लेवलला पोहोचतो, जी आहे अंडरस्टँडिंग लेवल. नेक्स्ट लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. तरी अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय, जिथं आपण मेमरी लेवलमध्ये फक्त पाठांतर करत होतो, तर या लेवलमध्ये आपल्याला पाठांतर करायचं आहे, पण त्यासोबतच ती गोष्ट जी आहे ती आपल्याला आत्मसात करायची आहे, समजून घ्यायची आहे, ती या लेवलमध्ये येते. टीचर ट्रायज टू प्रेझेंट हिज इन्स्ट्रक्शन ॲट द अंडरस्टँडिंग लेवल. म्हणजे जे टीचरला सांगायचं आहे ते इन्स्ट्रक्शन स्टुडंट्समध्ये इम्प्लिमेंट होण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी त्या लेवलला जाऊन ते समजवावं लागतं. मेक्स द पीपल अंडरस्टँड द जनरलायझेशन प्रिन्सिपल अँड फॅक्ट्स. जे काही गोष्टी आहेत, सामान्यीकरण आहे, तत्त्व आहेत, सत्य आहेत, ती स्टुडंट्सला किंवा जे लोक आहेत त्यांना ती समजली पाहिजेत, अंडरस्टँड झाली पाहिजे, ती गोष्ट या लेवलमध्ये येते. टीचर ट्रायज टू प्रोव्हाइड मोर अँड मोर ऑपॉर्च्युनिटीज टू डेव्हलप द इंटेलेक्च्युअल बिहेवियर ऑफ पीपल्स. म्हणजेच आपण जेव्हा समजून घ्यायला लागतो गोष्टी, पाठांतर न करता त्या आत्मसात करून स्किल्स डेव्हलप होतात आपल्यामध्ये, त्याचं बिहेवियरल म्हणजे वागण्या बदलण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये चांगलं आचरण निर्माण करण्यासाठी व्यक्ती त्याला टीचर जे आहेत त्याच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी देत असतात. उदाहरणार्थ भाषण कला जी आहे ती टीचर त्यांना सांगतो की तुम्ही हे भाषण आहे, या व्यक्तीबद्दल, महात्मा व्यक्तीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, त्याची माहिती मी तुम्हाला लिहून देते, ती समजून तुम्ही बोलायची आहे किंवा भाषण करायचं आहे. तेव्हा स्टुडंट काय करतो, तर ती माहिती वाचतो, समजून घेतो, त्या व्यक्तीचं चित्र त्याच्या मनामध्ये तयार होतं आणि नंतर ते भाषण करतो, म्हणजेच ते जे पाठांतर केलेलं आहे किंवा जे समजून घेतलेलं आहे ते इतरांना समजून सांगत असतो. तर हीच प्रोसेस म्हणजे कुठली लेवल आहे, तर अंडरस्टँडिंग लेवल आहे. बोथ पीपल अँड द टीचर्स पार्टिसिपेट इन द डेव्हलपिंग द लेसन वाईल टीचिंग ॲक्युअर्स ॲट द अंडरस्टँडिंग लेवल. तर या लेवलमध्ये कसं असतं, टीचर्स शिकवतात आणि स्टुडंट्स त्याच्यावरती क्वेश्चन करतात किंवा ते समजून घेतात. हे जे लेवल आहे ते या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये पोचलेली असते. जसं की आपण बघितलं 3 लेवल ऑफ टीचिंग, त्याच्यामध्ये हा लास्ट लेवल आहे जो आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. प्रत्येकाला त्याची दुसरी नावं आहेत. जसं मेमरी लेवलला नाव आहे थॉटलेस लेवल. सेकंड आहे अंडरस्टँडिंग लेवलला आपण थॉटफुल लेवल असं म्हणू शकतो आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलला अप्पर थॉटफुल लेवल म्हणतात. म्हणजे या नावांवरून आपल्याला लक्षात येतं की रिफ्लेक्टिव्हमध्ये अंडरस्टँडिंगपेक्षाही जास्त काही करायचं असतं आपल्याला, समजून घेण्यापेक्षा ते दुसऱ्यांना शिकवायच्या गोष्टीसाठी येतं किंवा ते शेअर करण्याच्या गोष्टीपर्यंत येतं. त्याच्यानंतर ह्याचे पॉईंट्स आपण समजून घेऊयात. इन्क्लूड्स बोथ अंडरस्टँडिंग मेमरी अँड अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. जसं की सांगितलं की याच्यामध्ये मेमरी आणि अंडरस्टँडिंग दोन्ही गोष्टी येतात, समजून पण घेतलं पाहिजे, वाचलं पण पाहिजे. त्याच्यानंतर द मॅनेजमेंट ऑफ टीचिंग ॲट मेमरी अँड अंडरस्टँडिंग लेवल टेकन प्लेस बिफोर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग स्टार्ट्स. रिफ्लेक्टिव्ह लेवल येण्याच्या आधी या दोन्ही गोष्टी आपल्याला कंप्लीट झालेल्या असतात, तेव्हाच आपण थर्ड स्टेजमध्ये पोचतो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये. इट मीन्स प्रॉब्लेम सेंटर्ड टीचिंग. याच्यामध्ये काय असतं, तर आपल्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला पकडून आपण शिकतो किंवा त्याच्यावरती सोल्युशन शोधण्यासाठी टीचिंग होतं. ही थर्ड लेवल आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. हाय लेवलची म्हणजे याला अप्पर थॉटफुल लेवल असं आपण म्हणू शकतो. प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर द डेव्हलपिंग इंटेलेक्च्युअल बिहेवियर. तर अंडरस्टँडिंगपेक्षा जास्त स्कोप डेव्हलपिंगसाठी कुठल्या गोष्टीमध्ये आहे, कुठल्या लेवलमध्ये आहे, तर ते आहे थर्ड लेवल म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे टीचिंगचे लेवल्स आहेत 3, जे आहेत मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, ज्याला आपण थॉटलेस लेवल, थॉटफुल लेवल अँड अप्पर थॉटफुल लेवल असे तिन्ही गोष्टी म्हणू शकतो. एक्झामला यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो, याचं सेकंड नेम काय आहे किंवा थॉटलेस लेवलला दुसरं नाव काय आहे असाही क्वेश्चन्स येऊ शकतात. कसेही क्वेश्चन्स त्याच्यावरती येऊ शकतात. हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे. दुसरा टॉपिक आजचा आपण बघतोय बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर टीचिंग. टीचिंगसाठी बेसिक रिक्वायरमेंट ज्या असतात त्या काय आहेत की ज्याच्यामुळे टीचिंग सुरू होऊ शकत नाही किंवा तिथे टीचिंग होऊ शकत नाही. तर काही पॉईंट्स आहेत त्याच्यानुसार आपण समजून घेऊयात. जसं की आपण आधी बघितलं की लेवल्स काय आहेत टीचिंगच्या, ते 3 प्रकारामध्ये मोडतात. आता बेसिक रिक्वायरमेंट बघायच्या आहेत.
3 व्हेरिएबल्स इन टीचिंग इन्क्लूड्स द टीचर, स्टुडंट अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. तर या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. कुठल्या? टीचर म्हणजे शिक्षक पाहिजे, स्टुडंट्स म्हणजे शिकणारा पाहिजे, आणि 3 एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे एन्व्हायरमेंट पाहिजे स्कूलिंगसाठी. म्हणजे शिकणाऱ्याला शिकण्याची तयारी पाहिजे, शिकवणाऱ्याला देखील त्याची तयारी पाहिजे. हे सगळं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, जे तयारी असणं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर असं आपण म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यात टीचिंग ही प्रक्रिया घडून येते. त्याच्यानंतर प्रोफेशनलिझम, दोघांमध्ये टीचर स्टुडंट या दोघांमध्ये देखील प्रोफेशनलिझम असलं पाहिजे. टीचरचं टीचर प्रोफेशनल आणि स्टुडंटचं स्टुडंट प्रोफेशन, हे दोन्ही त्यांच्या प्रोफेशनमध्ये असतील तरच ते टीचिंगची प्रोसेस योग्य ती वेळी किंवा योग्य त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर सुटेबल एन्व्हायरमेंट पाहिजे. बेसिक रिक्वायरमेंटमध्ये सुटेबल एन्व्हायरमेंट देखील पाहिजे. स्कूलमध्ये जर स्टुडंट्सला झाडांमध्ये वगैरे बसवलं आणि त्यांना गणिताचा विषय शिकवत आहे, तर तिथे त्यांना सुटेबल एन्व्हायरमेंट मिळालं नाही तर ते गणिताचा अभ्यास झाडांमध्ये करू शकणार नाही. पण तेच जर स्टुडंटला एन्व्हायरमेंट सब्जेक्ट, पर्यावरण हा विषय जर शिकवतो आहे आपण, तेही झाडांचा सहवासात, तर ते सुटेबल एन्व्हायरमेंट स्टुडंट्सला एन्व्हायरमेंट शिकण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं किंवा खूप उपयोगी ठरतं. इनफॅक्ट ते सगळ्यांना आवडतं, म्हणजे तिथे इंटरेस्ट निर्माण होतं शिकण्यासाठी. हे त्याचं सुटेबल एन्व्हायरमेंट ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. टीचर स्टुडंट रिलेशनशिप, टीचर स्टुडंटचं रिलेशनशिप चांगलं असलं पाहिजे. टीचरला स्टुडंटमध्ये प्रेम, दया या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजेत. स्टुडंटने देखील टीचरच्या विषयी आदर, भीती ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या ठिकाणी असल्या पाहिजेत. स्टुडंट डिसिप्लिन, प्रत्येक स्टुडंट हा डिसिप्लिन असला पाहिजे. जेव्हा शिकतो, शिकण्याच्या वेळेस तो डिसिप्लिन असला पाहिजे. मेन हेतू त्याचा टीचिंग असला पाहिजे, लर्निंग असला पाहिजे. तेव्हा तो टीचरशी चांगल्या प्रकारे वागून जी काही लर्निंगची प्रोसेस आहे तो कंप्लीट करेल. तिथे टीचिंग प्रोसेस देखील ऑटोमॅटिक कंप्लीट होईल. नेक्स्ट आहे टीचर अँड स्टुडंट डिवोशन टू टीचिंग अँड लर्निंग. जसं म्हटलं मी, दोन्ही प्रोसेस एकाच वेळी होतात. टीचर टीचिंग करतो तर स्टुडंट हा लर्नर असतो, लर्निंग करतो. दोन्ही प्रोसेस एकदम एकमेकांच्या जवळ असतात आणि जर त्यांनी विश्वासाने किंवा एकदम डिवोशनली जर ते हा प्रोसेस केला तर त्या सक्सेसफुल होतात. या ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत टीचिंगसाठी, त्या टीचिंग सक्सेसफुल करतात किंवा टीचिंग चांगल्या प्रकारचं बनवतात. तर काय काय आहेत आपण एकदा रिवाईज करूया. 3 व्हेरिएबल्स इन टीचिंग कंपल्सरी असतात. ते आहेत टीचर, स्टुडंट अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. नेक्स्ट आहे प्रोफेशनलिझम, स्टुडंटचं प्रोफेशन, टीचरचं प्रोफेशन. नेक्स्ट सुटेबल एन्व्हायरमेंट, टीचिंगसाठी म्हणा किंवा लर्निंगसाठी सुटेबल एन्व्हायरमेंट पाहिजे. त्याच्यानंतर आहे टीचर स्टुडंट रिलेशनशिप, हे दोघांमधलं रिलेशनशिप चांगलं असेल तर टीचरला व्यवस्थित शिकवता येईल आणि स्टुडंटला देखील ते व्यवस्थित समजून शिकता येईल. नेक्स्ट आहे स्टुडंट्स डिसिप्लिन, तो जर असेल तरच टीचर त्याच्यामध्ये चांगले स्किल्स किंवा चांगली शिक्षण देऊ शकतो. नेक्स्ट आहे टीचर स्टुडंट डिवोशन टू टीचिंग अँड लर्निंग, म्हणजे दोघांनीही त्यांची कामं डिवोशन देऊन केली पाहिजेत. या सगळ्या टीचिंगच्या बेसिक रिक्वायरमेंट आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलं? लेवल्स ऑफ टीचिंग, ज्या आहेत मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, आणि बेसिक रिक्वायरमेंट्स ज्या आता आपण रिवाईज केलेलं आहे. चला सुरू करूया आजचे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स 10 जे आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचे. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग लेवल इज सुटेबल फॉर किड्स? खालीलपैकी कोणते शिक्षण स्तर मुलांसाठी योग्य आहेत? आपले ऑप्शन्स आहेत अंडरस्टँडिंग लेवल, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, नन ऑफ द अबो. त्याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? आपण एक एक बघूया. जसं आपण आत्ता बघितलं की अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय करतोय. मग लहान मुलांना, किड्सला समजून घेण्याची पातळी जी आहे ती योग्य आहे की त्यांना मेमरी लेवल असायला पाहिजे. तर जनरली आपण बघताना लहान मुलांना बघतो की ते पोएम्स पाठ करतायत किंवा ऐकून त्यांच्या ते पोएम्स पाठ होत आहेत. मग ही कुठली लेवल आहे किड्सची? तर ती आहे मेमरी लेवल. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे आपल्याला? तर मेमरी लेवल. टीचिंग लेवलची सुटेबल असणारी किड्ससाठी जी लेवल आहे ती आहे मेमरी लेवल. कारण याच्यामध्ये किड्स जे आहेत ते टीचर ओरिएंटेड असतात. टीचर जे सांगतील ते किड्स करतात. टीचर जे आपल्याला शिकवतील ते पाठांतर करतात. त्यालाच आपण मेमरी लेवल म्हणतो. म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑल्सो कॉल्ड इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग?
त्याच्या टॉपिकमध्ये आपण हा वर्ड कुठे बघितला नाही आहे, पण मी मुद्दामून हा क्वेश्चन घेतला आहे म्हणजे तो आपला अभ्यासामध्ये कवर होऊन जाईल. तो प्रश्न असा आहे, इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग पुढीलपैकी कोणास अंतर्मुख शिक्षणाचे स्तर देखील म्हटले जाते. तर आपले ऑप्शन्स आहेत मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचं कसं आहे सी, रिफ्लेक्टिव्ह लेवल, चिंतनशील पातळी. कारण याच्यामध्ये आपण माहिती आपल्याला की या दोन्ही गोष्टी म्हणजे मेमरी लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल दोन्ही असायला पाहिजेत. म्हणजे तिथं आपण आपलं मूल्यांकन करतो, स्वतःशी मूल्यांकन करण्याची आपली तयारी होते, आपण तेवढे सक्षम होतो. म्हणून याचा आपल्याला काय आन्सर दिलेला आहे की इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल देखील याला असं म्हणू शकतो. क्वेश्चन उलटा देखील येऊ शकतो की रिफ्लेक्टिव्ह लेवलचं दुसरं नाव काय आहे. एक नाव आपण बघितलं होतं जे आहे अप्पर थॉटफुल लेवल आणि दुसरं आहे इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल. आपल्याला ही नावं लक्षात ठेवायची आहेत. एक्झाममध्ये कुठल्याही नावाने हा प्रश्न येऊ शकतो. करेक्ट आन्सर आपला रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, चिंतनशील पातळी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टीचिंग लेवल्स आर अवेलेबल. किती अध्यापन स्तर उपलब्ध आहेत. सुरुवातीलाच आपण बघितलं आपल्या आजच्या टॉपिकमध्येच कव्हर केलेलं आहे की किती लेवल्स आहेत, अध्यापनाचे स्तर किती आहेत. तर ऑप्शन्स आहेत 1, 2, 3 आणि 4. तर याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि थर्ड रिफ्लेक्टिव्ह लेवल. म्हणजे किती स्तर होत आहेत इथे, तर आपले 3 स्तर इथे होत आहेत. करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं 3 हे आन्सर याचं येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड लोवेस्ट लेवल ऑफ टीचिंग. खालीलपैकी कोणता अध्यापनाचा सर्वात खालचा स्तर आहे. ऑप्शन्स आहेत मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल. तर याच्यामध्ये ऑप्शन्स 2 तर कट होणार आहेत. आपण जो सुरुवातीला पिरामिड बघितलं होतं त्याच्यामध्ये बेसला एक होतं, सेकंडला होतं आणि थर्डला होतं. तर रिफ्लेक्टिव्ह आणि इंटरसेप्टिव्ह लेवल जे आधीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं तर ते 2 सेम ऑप्शन आहेत. म्हणजे याचा करेक्ट आन्सरमध्ये हे ऑप्शन्स नसणार आहेत. तर मग करेक्ट आन्सर आपलं कशामध्ये असणार आहे, ए आणि बीमध्येच आपल्याला करेक्ट आन्सर चॉईस करायचं आहे. जर ते सुरुवातीला पिरामिड बघितलं होतं त्याच्यामध्ये बेसला म्हणजे सर्वात खालचा स्तर कुठला होता, मेमरी लेवल. म्हणजे आन्सर आपलं काय असणार आहे मेमरी लेवल. का, हे किड्ससाठी जास्त उपयोगी होते. याच्यामध्ये स्टुडंट्स फक्त टीचर ओरिएंटेड असतात. याच्यामध्ये त्याला स्वतःची काहीच बुद्धी यूज करण्याची गरज नसते. फक्त जे पाठांतर असतं, शार्प बुद्धी असते त्यावेळेला ती फक्त पाठांतर करण्यासाठी उपयोगी येते. म्हणजे सर्वात खालचा स्तर आहे तो मेमरी लेवल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ टीचिंग अँड लर्निंग अडॉप्टेड बाय द ॲनिमल्स. खालीलपैकी कोणता प्राण्यांनी शिकवण्याचा किंवा शिकण्याचा प्रकार आहे किंवा प्राणी जे आहेत ते कुठल्या लेवलमध्ये असतात. ॲनिमल्स असं म्हटलेलं आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. मी मुद्दामून असे क्वेश्चन्स घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला समजावं की ऑप्शन्स जरी सेम असले तरी त्यावर किती वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात. फक्त ऑप्शन पाठ करून किंवा डोळ्याखालून गेल्यानंतर आपण त्याचा आन्सर करेक्ट कुठला आहे सांगू शकत नाही. कारण त्याच ऑप्शनवरती आपल्याला वेगळे प्रश्न देखील एक्झामला येऊ शकतात. यासाठी प्रॅक्टिस होण्यासाठी मुद्दामून हे 5 प्रश्न जे आहेत त्याच ऑप्शन्सवरती घेतलेले आहेत. याचे देखील हे 4ही ऑप्शन आहेत, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि इंटरसेप्टिक लेवल. जसं की आपण आधीच्या प्रश्नासाठी कट केलं होतं, सी आणि डी जे आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि इंटरसेप्टिक लेवल हे दोन्हीचं मिनिंग सेम आहे. म्हणजे हे आन्सर त्याचं होऊ शकत नाही. म्हणून ए आणि बीमध्येच त्याचा आन्सर असणार आहे. तर अंडरस्टँडिंग लेवल जी प्राण्यांमध्ये असते का, नाही. मग इथे कुठला असणार आहे ऑप्शन, याचं करेक्ट आन्सर ए मेमरी लेवल जे आहे ते इथे करेक्ट असणार आहे. मग एक ऑप्शन आपलं ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, फॉर अ टीचर टीचिंग अ क्लास विथ लार्ज स्ट्रेंथ विच ऑफ द टेक्निक्स इज बेस्ट. मोठ्या संख्येने वर्गात शिकवण्यासाठी शिक्षकाने कोणते तंत्र वापरले पाहिजे किंवा त्यासाठी कुठलं तंत्र सर्वोत्तम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत डिबेट, डिस्कशन, प्रॅक्टिकल्स म्हणजे वादविवाद, चर्चा आणि प्रात्यक्षिक, ग्रुप वर्क विथ द लेक्चर्स, व्याख्यानमालेसह गटकार्य, लेक्चर अँड क्लास नोट्स, व्याख्यान व वर्ग नोट्स, सेल्फ स्टडी अँड आस्किंग क्वेश्चन्स, व अभ्यास आणि प्रश्न विचारणे. तर वादविवाद चर्चा यासाठी खूप अभ्यास लागतो. जो नवीन स्टुडंट्स असतील तर ते त्यांना जमणार नाही. व्याख्यानमालेसह गटकार्य, लेक्चर्स देणं ग्रुपमध्ये किंवा ग्रुपमध्ये वर्क करणं. जर विषयच नवीन असेल तर त्यामध्ये ते गटामध्ये काय कार्य करणार. सी ऑप्शन आपल्याला थोडंसं बरोबर वाटतं आहे. पण डी ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे की स्वतःच अभ्यास करायचा आणि प्रश्न विचारायचा. तर हे तंत्र अगदी योग्य होऊ शकत नाही कारण त्यामध्ये स्टुडंट्स काही करतील काही नाही करणार. पण जर अख्खा स्टुडंट्ससाठी टीचर जर लेक्चर घेत असतील आणि त्यामध्ये काही फार नोट्स देत असतील तर हे तंत्र त्यांना
चांगल्या प्रकारचं आहे, कारण वर्गात संख्या खूप जास्त आहे. ज्या क्लास नोट्स आहेत ते स्टुडंट्स नंतर वाचून देखील त्याच्यावरती अभ्यास करू शकतात. लेक्चर घेतल्यानंतर ते स्टुडंट्सला समजूही शकतं. जेव्हा संख्या मोठी असते शिकवण्यासाठी तेव्हा शिक्षक हे तंत्र सर्वोत्तम म्हणून मानतात. म्हणून आपल्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे सी आहे. लेक्चर अँड क्लास नोट्स या प्रकारचं तंत्र सर्वोत्तम असं मानलं जातं. या प्रश्नासाठी हे करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टॉकिंग अँड इनडिसिप्लिन इन क्लासरूम इज अन इंडिकेशन ऑफ. वर्गात बोलणे आणि अनुशासनहीन करणे म्हणजे काय, हे कशाचं लक्षण आहे. थोडक्यात वर्गात जर मुलं गोंधळ घालत असतील किंवा इनडिसिप्लिन दिसत असेल तर हे कशाचं लक्षण आहे, हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत, इनडिसिप्लिन स्टुडंट, अनुशासित विद्यार्थी, बोर्डम कॉज बाय रिस्पेक्टिव्हनेस, वारंवारपणाने कंटाळा आलेले, कन्फ्युजन अबाउट थिंग्स थॉट, शिकवलेल्या गोष्टींबद्दल गोंधळ, नॉट समरायझिंग लेक्चर पॉईंट्स, व्याख्यानमालांचा सारांश नाही. तर यावरून या ऑप्शन्सपैकी काय दिसतं, जेव्हा वर्गात मुलं बोलत आहेत किंवा गोंधळ घालत आहेत तर हे कशाचं लक्षण असू शकतं. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला सोपं आहे, जे आपल्या अनुभवावरून देऊ शकतो. जेव्हा आपण वर्गात असायचो, आपल्याला कंटाळा आला किंवा बोर झालं तेव्हाच आपण वर्गात गोंधळ घालायचो ना. मग याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे बोर्डम कॉज बाय रिस्पेक्टिव्हनेस, वारंवारपणाने कंटाळा आलाय हे याचं लक्षण आहे. किंवा तेच शिकवत आहेत किंवा त्यांची पद्धत समजत नाही आहे स्टुडंट्सला, कंटाळा आलेला आहे शिकवण्याचा, त्यावेळेस या प्रकारचं इंडिकेशन वर्गामध्ये दिसून येतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेलं आहे बी ऑप्शन, वारंवारपणाने कंटाळा आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यू हॅव अ मिक्स्ड क्लास ऑफ बॉयज अँड गर्ल्स, विच मेथड वुड यू अडॉप्ट टू इम्प्रूव्ह कोऑपरेशन बिटवीन देम. आपल्याकडे मुला मुलींचा मिश्रित वर्ग आहे, त्यांच्यामधील सहकार्यात सुधारणा करण्यासाठी आपण कोणती पद्धत अवलंब कराल. आपल्याला माहिती आहे बॉईज स्कूल वेगळं असतं किंवा गर्ल्स स्कूल वेगळं असतं आणि काही स्कूल्समध्ये बॉईज गर्ल्स मिक्स क्लास असतात. तर अशा वेळेस त्यामध्ये सहकार्याची भावना येण्यासाठी, त्यांना एकमेकांची मदत करण्याची भावना निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठली पद्धत टीचर अवलंबतील स्कूलमध्ये. तर आपले ऑप्शन्स आहेत, आस्किंग पॅरेंट्स टू डिस्कस इक्वॅलिटी, पालकांना समानतेबद्दल चर्चा करण्यास सांगायचे, मेकिंग बॉयज अँड गर्ल्स शेअर अ बेंच, मुला मुलींना बेंच सामायिक करायला सांगायचं, एका बेंचवर एक मुलगा एक मुलगी बसून त्यांना ते शेअर करायला सांगायचं, सेटिंग टास्क विच हॅव टू बी डन टुगेदर, एकत्रित कार्य निश्चित करणे, टॉकिंग अबाउट इक्वॅलिटी इन लेसन, धडे समानतेबद्दल बोलणे, म्हणजे लेसन देताना किंवा शिकवताना समानतेबद्दल बोलणे. तर यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे, तर करेक्ट आहे सी, सेटिंग टास्क विच हॅव टू बी डन टुगेदर. त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढवायची आहे, समानतेबद्दल नाही. मग त्याच्यासाठी काय ऑप्शन करेक्ट असणार आहे की त्यांना एकत्रित कुठलं तरी कार्य करायला द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये ते स्वतः एकमेकांविषयी कार्य करतील आणि एकमेकांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करतील. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू आर ट्रेनिंग इन पब्लिक स्पीकिंग अँड डिबेट, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स कॅन यू नॉट एक्सपेक्ट टू डेव्हलप. म्हणजे सार्वजनिक भाषण आणि वादविवादाचे प्रशिक्षण घेत आहात, पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी आपण अपेक्षा करू शकत नाही किंवा कुठली वैशिष्ट्ये आपल्याला यातून प्राप्त होणार नाहीत. आपल्या ऑप्शन्सपैकी सांगायचं एक ऑप्शन ज्याच्यामधून ते आपल्याला मिळणार नाही आहे या प्रशिक्षणामधून. ऑप्शन्स आहेत, कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, कंट्रोल ओव्हर इमोशन्स भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, युझिंग लँग्वेज क्रिएटिव्हली भाषेचा क्रिएटिव्ह वापर करण्यासाठी, व्हॉइस मॉड्युलेशन. तर इथं आपल्याला दिलेलं आहे की स्पीकिंग म्हणजे भाषण किंवा डिबेट वादविवाद याच्यामध्ये आपण व्हॉइस मॉड्युलेशन शिकू शकतो, भाषण बोलताना सगळं त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळतं. भाषेचा क्रिएटिव्ह वापर करणं इथे होऊ शकतं की कुठली भाषा, कशी अलंकारिक भाषा वापरायची किंवा लोकांना समजेल अशी भाषा वापरायची, क्रिएटिव्हनेस आपल्याला इथं दाखवता येतो. कन्सेप्ट, ज्या भाषेवर गोष्टीवर आपण बोलतोय ती कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, संकल्पना समजून घेऊ शकतो. पण बी ऑप्शन जे आहे कंट्रोल ओव्हर इमोशन्स, त्याचं ट्रेनिंग आपल्याला इथे मिळणार नाही आहे भाषण करताना. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आपल्याला मिळालेलं आहे ते आहे कंट्रोल ओव्हर इमोशन्स, भावनांवर नियंत्रित ठेवणे किंवा ठेवा. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स इथे मिळणार नाही. याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि आजचा आपल्या सिरीजचा आजच्या सेशनचा आपला लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द यूज ऑफ टेक्स्ट बुक इन क्लास. वर्गात पाठ्यपुस्तकांचा उपयोग काय आहे. आपण जे पाठ्यपुस्तके वापरतो त्याचा उपयोग नेमका काय आहे, ते कशासाठी वापरले जातात. आपले ऑप्शन्स आहेत, टू अचीव लर्निंग ऑब्जेक्टिव्स, शिकण्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, टू डिलिमिट व्हॉट इज टू बी टॉट, शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींना मर्यादा घालण्यासाठी, टू एक्सप्लेन आयडियाज अँड कन्सेप्ट, कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, सेट अँड न्यू स्टँडर्ड्स, नवीन मानके ठरवण्यासाठी. तर एक एक ऑप्शन्स आपण कुठले चुकीचे आहेत ते काढूयात, त्यानंतर आपल्याला करेक्ट ऑप्शन लगेच मिळतं.
तर पहिलं आहे शिकण्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी. डिलिमिट व्हॉट टू बी टॉट. तर डिलिमिट कुठल्याच गोष्टीला आपण करू शकत नाही. जेव्हा आपण नॉलेज घ्यायला बसतो तेव्हा मर्यादा घालण्यासाठी कुठलीच गोष्ट अडवू शकत नाही. पाठ्यपुस्तकाचा उपयोग यासाठी केला जातो का? तर नाही. इथे निगेटिव्ह गोष्ट पाठ्यपुस्तकाबद्दल दाखवलेली आहे, म्हणजे ही गोष्ट इथे येणार नाही. नेक्स्ट आहे टू एक्सप्लेन आयडियाज अँड कन्सेप्ट. हे असू शकतं, ए असू शकतं. डी आहे सेट न्यू स्टँडर्ड्स, नवीन मानके ठरवण्यासाठी. तर म्हणजे करेक्ट आहे ते आहे टू अचीव लर्निंग ऑब्जेक्टिव्स. ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग केला जातो. नवीन मानकं किंवा संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पुस्तकांचीच गरज असते असं नाही. जेव्हा टीचर एखादा समोर असतो तेव्हा पाठ्यपुस्तकापेक्षा टीचर जे शिकवतोय त्याकडे आपलं जास्त लक्ष असणं अपेक्षित असतं. त्याच्यातूनच आपल्या संकल्पना स्पष्ट होतात आणि नवीन मानकं देखील ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपल्याला समजावलं जाऊ शकतं. पण ऑब्जेक्टिव्स पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा ती उपयोगात येतात. तर अशा प्रकारे आपले 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील संपलेले आहेत. आजचा टॉपिक आपला संपलेला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवरचा नेक्स्ट सब टॉपिक आणि प्रॅक्टिस क्वेश्चन टीचिंग युनिटवरचे घेणार आहोत. धन्यवाद.